हा पहिलं मराठी घेऊ. करेक्ट, बोला. आज चौकशी होते रोहित पवार यांची. यापूर्वी अनेक वेळा तुम्ही सांगितलंय की विरोधकांना नमवण्यासाठी ईडी सीबीआयचा वापर केला जातो. आज तुमची प्रतिक्रिया काय? कारण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला आज चौकशीसाठी समोर जावं लागतंय. एकतर सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू. हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान. याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे. आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीजचा गैरवापर केला जातो आणि पार्लमेंटमधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे, जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की 90 ते 95% केसेस ज्या आईसच्या आहेत, म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या, आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत, हा पार्लमेंटचा, आय रिपीट, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत. त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही. रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली. तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो. त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं, अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते. परंतु मग पक्ष कार्यालयाच्या बाहेर शक्ती प्रदर्शन आहे का? एक मिनिट. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय विनम्रपणे मी देईन, घाई करू नका. पहिला मराठी घेऊ आणि मग तुमच्याही दे. मॅम, पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी दिसते आहे, मग ते शक्ती प्रदर्शन कशासाठी, असाही सवाल उपस्थित केला जातो. शक्ती प्रदर्शन नाहीये, सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही. तो प्रेमही असतं, नातीही असतात. त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम, युवा पिढीमध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था, आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं, तर त्याच्यात गैर काय? त्या देशात अजूनही लोकशाही आहे. हो, there are allegations against him that he has manipulated त्यांनी सांगितलंय ना. मी म्हणले तसं हा काळ संघर्षाचा आहे आमच्यासाठी. आव्हानं येत राहतील, त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण ताकदीने आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करू.